मित्रमैत्रिणींनो, नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. जानेवारी 2026चं कॅलेंडर पाहूया आपण. तर जानेवारी महिना हा गुरुवारपासून सुरू होतोय. 1 तारीख ही गुरुवारी पडलेली आहे. आणि त्यानंतर आपण पाहूया 3 तारखेला पौष पौर्णिमा येते. 6 तारखेला अंगारकी चतुर्थी आहे. 14 तारखेला मकर संक्रांती आहे, सर्वांचा आवडता सण, स्पेशली स्त्रियांचा. आणि त्यानंतर 26 जानेवारी आले आहे सोमवारी, मंडेला. 22 तारखेला गणेश जयंती आहे. आता जाऊया आपण पुढच्या महिन्याकडे, फेब्रुवारीकडे. फेब्रुवारी महिना हा 28 दिवसांचा आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये 5 तारखेला संकष्टी चतुर्थी येते. त्यानंतर 15 तारखेला महाशिवरात्री आहे. 19 तारखेला शिवजयंती, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. आणि 28 दिवसांचाच हा महिना आहे. आता आपण पाहूया पुढचा महिना, मार्च महिना. मार्च महिन्याची सुरुवात संडेपासून होते, रविवार. यामध्ये 3 तारखेला धुलीवंदन येतं आहे. 6 तारखेला संकष्टी चतुर्थी आहे. त्यानंतर 19 तारखेला गुढीपाडवा आहे. गुढीपाडवा म्हणजे महाराष्ट्रीयन लोकांचं नवीन वर्ष, नवीन सण. गुढीपाडवा आपल्या राज्यात गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. तसेच साऊथकडील राज्यात उगादी फेस्टिवल म्हणून त्यांचं देखील हे नवीन वर्षच असतं. आता 21 तारखेला आहे रमजान ईद. 26 तारखेला येते आपली रामनवमी. आणि 31 तारखेला भगवान महावीर जयंती येते. ह्या महिन्यामध्ये 5 रविवार येत आहेत. आता जाऊया आपण पुढच्या महिन्याकडे, एप्रिल महिन्याकडे. एप्रिल मध्ये 2 तारखेला हनुमान जन्मोत्सव आहे. 3 तारखेला गुड फ्रायडे. त्यानंतर 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. महामानवाचा हा जन्मदिवस आहे. आणि त्यानंतर 19 तारखेला अक्षय तृतीया येते. अक्षय तृतीया हा 3.5 शुभमुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त मानला जातो. या दिवशी खूप जणांचे, ज्यांचे लग्न वगैरे जमत नाही, त्यांचे लग्न होतात. आणि सोने चांदी खरेदीसाठी पण हा खूप उत्तम असा मुहूर्त आहे. एप्रिल महिना संपतोय. आता पुढचा महिना बघूयात आपण, मे महिना. मे महिन्याच्या सुरुवातीलाच बुद्ध पौर्णिमा आलेली आहे. बुद्ध पौर्णिमा बहुतेकदा नंतर येते, महिन्याच्या 10 तारखेच्या नंतर. पण ह्या वर्षी अगदी मे महिन्याच्या सुरुवातीलाच आलेली आहे. 1 तारखेला बुद्ध पौर्णिमा आणि महाराष्ट्र दिन. त्यानंतर 4 तारखेला अंगारक चतुर्थी आहे. या वर्षाचं एक वैशिष्ट्य आहे, तशा अंगारकी चतुर्थी वर्षातून 2दाच येत असतात. पण यावर्षी 2026मध्ये अंगारकी चतुर्थी 3दा येणार आहेत. यानंतर 27 तारखेला आहे बकरी ईद. संडेला अहिल्याबाई होळकर जयंती. आणि 31 तारखेला हा महिना संपतो. त्यानंतर सुरू होतोय जून हा महिना. जून महिन्यामध्ये 3 तारखेला संकष्ट चतुर्थी आहे. त्यानंतर येते 15 तारखेला अमावस्या आहे, सोमवती अमावस्या आहे, मोठी अमावस्या असणार आहे. त्यानंतर 26 तारखेला मोहरम ताजिया. आणि 29 तारखेला सोमवारी वटपौर्णिमेचा सण असणार आहे, सर्व गृहिणींचा आवडता सण. असा इथे जून महिना संपलेला आहे. आता जाऊया आपण जुलै महिन्याकडे. जुलै महिन्यामध्ये 3 तारखेला संकष्ट चतुर्थी आहे. आणि त्यानंतर जुलै महिन्यामध्ये खास म्हणजे 25 तारखेला मोठी एकादशी, देवशयनी एकादशी आहे. त्या दिवशी रविवार आहे. आणि 29 तारखेला गुरुपौर्णिमा आहे. जुलै महिना इथे संपतोय. आता जाऊया ऑगस्टकडे. ऑगस्ट म्हणजे सणावारांचा महिना. तर ऑगस्टमध्ये सुरुवातीलाच 2 तारखेला संकष्ट चतुर्थी येते. त्यानंतर 14 तारखेला पतिती, 15 तारखेला स्वातंत्र्य दिन आहे. त्यानंतर नागपंचमी येते 17 तारखेला.
त्यानंतर ईद ए मिलाद आहे 26ला आणि 27ला नारळी पौर्णिमा आणि 28ला रक्षाबंधन. असा हा खूप सणावारांनी भरलेला महिना आहे ऑगस्ट. ऑगस्ट महिना झाला. आता येतोय सप्टेंबर महिना. सप्टेंबरमध्ये काय आहे ते पाहूया. सप्टेंबरमध्ये 4 तारखेला श्रीकृष्ण जयंती, 5 तारखेला आपला गोपाळकाला, त्यानंतर 14 तारखेला हरितालिका आहे, 15ला ऋषीपंचमी येते आणि त्यानंतर 29 तारखेला अंगारक संकष्ट चतुर्थी आणि 25ला अनंत चतुर्दशी. अनंत चतुर्दशी 25ला येते आणि ह्या वर्षी हरताळका तृतीयेच्या दिवशीच गणेश चतुर्थी आहे. म्हणजे याच दिवशी गणेशाचं आगमन होणार आहे, गणेशाची स्थापना होणार आहे 14 तारखेला. सप्टेंबर संपतोय. आता जाऊया आपण ऑक्टोबर महिन्याकडे. ऑक्टोबर महिन्यामध्ये 2 तारखेला महात्मा गांधी जयंती आहे. त्यानंतर आपण जाऊया घटस्थापना आहे. घटस्थापना आहे 11 तारखेला, संडेला घट बसत आहेत आणि 20 तारखेला आपला दसरा येतोय मंगळवारच्या दिवशी. त्यानंतर ह्या महिन्याचं खास कोजागिरी पौर्णिमा 25 तारखेला आणि मग नंतर संकष्ट चतुर्थी 29 तारखेला. सप्टेंबर संपला. आता नोव्हेंबर महिना. नोव्हेंबर महिन्यामध्ये आपली आवडती दिवाळी आहे. धनत्रयोदशी सुरू होते शुक्रवारपासून, म्हणजे दिवाळीच्या पहिला दिवस स्टार्ट होतोय. 6, 7, 8, 9 आणि 10 असे हे दिवाळीचे दिवस आहेत. तर त्यातील आपलं लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन रविवारी आलं आहे. म्हणजे या दिवशी खूप जणांची सुट्टी बुडाली आहे रविवारी आल्यामुळे. नंतर येते आहे बलिप्रतिपदा, भाऊबीज 10 तारखेला मंगळवारी येतं आहे. नाही, 10 तारखेला बलिप्रतिपदा पाडवा येतो आहे आणि 11 तारखेला भाऊबीज येतं आहे. यावर्षी दीपावली पाडवा मे बी नरक चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी असतो, पण तो 1 दिवस पुढे ढकलतो आहे. अमावस्या 2 दिवस पडते त्यामुळे, आणि भाऊबीज पुढे ढकलून 11 तारखेला येते. आता त्यानंतर बघूया आपण गुरुनानक जयंती आहे 24 तारखेला. 27 तारखेला संकष्ट चतुर्थी आहे. असं करून हा नोव्हेंबर महिना देखील संपतोय. आता सुरू होतोय वर्षाचा शेवटचा महिना 2026चा. पाहूया ह्या महिन्याचं काय विशेष आहे. तर या महिन्यामध्ये जास्त काही सणवार नाही आहे. 23 तारखेला दत्त जयंती येते आणि दत्त जयंती झाली की ख्रिसमस आहे 25 तारखेला. 26ला संकष्ट चतुर्दशी आहे आणि आपला 31 येत आहे गुरुवारी. आणि अशा प्रकारे आपलं 2026चं कॅलेंडर पूर्ण पाहून झालेलं आहे. तर ह्या व्हिडिओतून मी तुम्हाला या वर्षाचे सर्व सणवारांची माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा, कारण की तुम्हाला या चॅनलवर असेच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहायला मिळतील. भेटूया पुन्हा नवीन अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅपी राहा, आनंदी राहा.